नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोळे सर पुन्हा एकदा अर्थशास्त्राच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि सगळ्या प्राध्यापकांचं, सगळ्या पाहणाऱ्या लोकांचं मी स्वागत करतोय। आज आपण जो भाग पाहणार तो म्हणजे आर्थिक नियम, ज्याला म्हटलं जाते इकॉनॉमिक लॉज। या इकॉनॉमिक लॉजच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं आहे की आपल्याला हा भाग BA, त्याच्यानंतर BCom आणि MA इकॉनॉमिक्स यामधल्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासाला आहे। आणि मुख्यत्वे म्हणजे आर्थिक नियम जर आपल्याला समजलं तर हा भाग मुख्यत्वे अनेक येणाऱ्या अर्थशास्त्राच्या सिद्धांत आणि नियमाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा आहे। आज आपल्याला अर्थशास्त्राच्या आर्थिक नियमाच्या स्वरूप आपल्याला आर्थिक नियम हा भाग पाहताना आपल्याला काही जे प्रश्न आहे सगळे हाताळायचे आहेत। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की अर्थशास्त्राचा अभ्यास विषय नेमका कुठला आहे याविषयी आपण अगदी शॉर्टकटमध्ये पाहणार आहोत माहिती। त्यानंतर अर्थशास्त्र एक कला आहे की शास्त्र आहे याविषयी देखील आपण माहिती पाहू। आर्थिक नियमाचं नेमकं स्वरूप काय असतं याविषयी देखील आपण पाहू। त्यानंतर आर्थिक नियम आणि भौतिक नियम किंवा वैज्ञानिक नियम यामध्ये काय फरक आहे, आर्थिक नियमाच्या कुठल्या व्याख्या आहेत, आर्थिक नियमांची वैशिष्ट्ये कुठली आहेत, या आर्थिक नियमाचे कुठले प्रकार आहेत आणि आर्थिक नियमाला कुठल्या मर्यादा येतात आणि या आर्थिक नियमांचं काय महत्त्व आहे, काय उपयोगिता आहे, या सगळ्यांविषयी आपल्याला आज माहिती पाहायची आहे। या सगळे प्रश्न आपल्याला हाताळायचे आणि या सगळ्या प्रश्नाला आज आपल्याला विराम द्यायचा आहे। बघा, अर्थशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे, या अर्थशास्त्राचा अभ्यास विषयामध्ये महत्त्वाचा काय की अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे, अर्थशास्त्र हे पैशाचं शास्त्र आहे असं आपल्याला ऐकायला मिळते, वाचायला मिळते, अभ्यासाला मिळते। मात्र नुसतं हे अर्थशास्त्र संपत्तीचं शास्त्र नाही आहे, तर यामध्ये या धनाचा किंवा पैशाचा उपयोग कसा करायचा आणि वेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन कसं करायचं, त्याची विनिमय वाटणी यासंबंधी मनुष्य काय जो प्रयत्न करतो त्या सगळ्या प्रयत्नांना आर्थिक प्रयत्न म्हटले जाते। आणि या आर्थिक प्रयत्नांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आणि असे जे आर्थिक प्रयत्न हे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे। सर्वसामान्यपणे जे क्लासिकल इकॉनॉमिस्ट होऊन गेले, जे परंपरावादी अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले, यांनी अर्थशास्त्रामध्ये सामान्यतः उपभोग, उत्पादन, वाटणी, विनिमय आणि सार्वजनिक आय आणि व्यय या सगळ्या बाबींचा म्हणजे या सगळ्या 5 घटकांचा, या 5 बाबींचा किंवा 5 भाग जे आहेत हे अर्थशास्त्राचे त्यांनी पाळलेले आहेत। आणि त्यानंतर डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ मांडून त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळते की या अर्थशास्त्राचे 5 भाग पाडले आणि या 5 भागामध्ये जे उपभोग, उत्पादन, वाटणी, विनिमय आणि सार्वजनिक आय व्यय या 5 भागामध्ये विस्तार करून त्यांनी आर्थिक कल्याणाची भर घातली। आणि यामुळे अर्थशास्त्राचे एकूण 6 भाग त्यांनी केले। डॉक्टर अल्फ्रेड मार्शल आणि प्रोफेसर लिओनार्डो रॉबिन्स यांनी अर्थशास्त्राच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांच्या आधारे आपल्याला मानवी कल्याणासाठी आवश्यक त्या भौतिक साधनांची प्राप्ती आणि उपभोग यासंबंधी असलेल्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र आहे असं आपल्याला सर्वसामान्यरित्या सार काढता येतं। अर्थशास्त्रामध्ये केवळ आर्थिक प्रयत्नांचाच अभ्यास केला जातो, आर्थिकेतर प्रयत्नांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये होऊ शकत नाही। देश सेवेसाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न हे आर्थिकेतर प्रयत्न आहे आणि त्यामुळे यांचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही। काय म्हटलं मी की देश सेवेसाठी केलेला प्रयत्न आणि त्याच्याविषयी मांडलेले सिद्धांत हा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये होऊ शकत नाही, किंवा मोक्ष प्राप्तीसाठी मानवाने केलेले प्रयत्न हा अभ्यास अर्थशास्त्राचा होऊ शकत नाही, कारण ते आर्थिकेतर प्रयत्न आहेत, आर्थिकेतर बाब आहे ती। त्याच्यामुळे अर्थशास्त्रामध्ये केवळ आणि केवळ मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा, आर्थिक व्यवहाराचा आणि आर्थिक प्रयत्नांचा अभ्यास केला जातो। आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत अर्थशास्त्र हे कला आहे की शास्त्र आहे। मुख्यत्वे आपल्याला अनेक क्रमिक पुस्तकामध्ये पाहायला मिळते, वाचायला मिळते, आपण चर्चा देखील करतो की अर्थशास्त्र कला आहे काय की अर्थशास्त्र शास्त्र आहे काय। याच्यामध्ये बघा की आपण कला आणि शास्त्र या संदर्भामध्ये अर्थशास्त्र कसं खरं उतरते हे आपल्याला पाहायचं आहे। महत्त्वाचं म्हणजे बघा की कार्यकारण संबंध शोधून काढण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या अभ्यासाला शास्त्र म्हटलं जाते। काय म्हटलं मी, कार्यकारण संबंध शोधून काढण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या अभ्यासाला शास्त्र म्हटलं जातं। आणि वारंवार घडणाऱ्या घटनांमधील कार्यकारण संबंध शोधणं हे शास्त्राचं काम आहे। आणि या दृष्टिकोनातून अर्थशास्त्र हे या शास्त्राच्या कसोटीवर खरं उतरते आणि त्यामुळे अर्थशास्त्र निश्चितच एक शास्त्र आहे, कारण अर्थशास्त्रामध्ये वस्तुस्थिती संबंधी माहिती गोळा करण्यात येते, उपभोक्ते कसे वर्तणूक करतात, ग्राहक कशा प्रकारे मागणी करतो, उत्पादक कसे निर्णय घेतो, हे काय हे कार्यकारण संबंध आहे। आणि त्यामध्ये मुख्यत्वे वस्तुस्थिती संबंधी माहिती या अर्थशास्त्रामध्ये गोळा केली जाते, त्या माहितींचं वर्गीकरण केलं जातं, विश्लेषण केले जाते आणि त्याद्वारे सिद्धांत मांडला जातो। त्यानंतर आपल्याला हे अर्थशास्त्र शास्त्र आहे आपल्याला सिद्ध होते।
त्यानंतर आपल्याला पाहायचं की अर्थशास्त्र कला आहे काय. कला म्हणजे नेमकं काय की इच्छित ध्येय साध्य होण्याचे सुसंगत ज्ञान म्हणजे कला आहे. पुन्हा एकदा म्हणतो, इच्छित ध्येय साध्य होण्याचे सुसंगत ज्ञान म्हणजे कला आहे. इच्छित गोष्टी कशा साध्य कराव्यात हे आपल्याला कला सांगते. काय म्हटलं मी, इच्छित गोष्टी, अपेक्षित असणाऱ्या गोष्टी हे कशा साध्य कराव्यात हे आपल्याला कला सांगते. आणि अर्थशास्त्र सुद्धा काय की दैनंदिन जीवनातील विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा मार्ग सुचवते. त्यामुळे अर्थशास्त्र एक कला या निकषावर देखील खरं उतरते. आणि त्यामुळं ब्रिज नारायण सारखे अर्थशास्त्रज्ञ आहेत, हे सुद्धा अर्थशास्त्राला एक प्रकारे कला आहे असं म्हणतात. आणि तरी पण आर्थिक व्यवहारांबाबत निश्चित असे कृती नियम सांगता येणे फार जिकिरीचं कठीण काम असते. आर्थिक नियम हे कसे असतात, हे विशिष्ट परिस्थितीतच खरे ठरत असतात, विशिष्ट परिस्थितीतच ते लागू होतात. कारण अर्थशास्त्राचे एवढे सिद्धांत आहेत ते गृहीतांवर आधारित आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट सुरुवात करणार आहोत आर्थिक नियमाला. आपण थोडीशी पार्श्वभूमी पाहिली, त्यामध्ये या अर्थशास्त्राचा अभ्यास विषय काय आहे, अर्थशास्त्र कला आहे की शास्त्र, हे आपल्याला पाहिलं. यानंतर आपल्याला पाहायचे आहे की इकॉनॉमिक लॉज आणि या इकॉनॉमिक लॉजचं काय स्वरूप आहे, आर्थिक नियमाचं काय स्वरूप आहे. कोणतंही शास्त्र जर असलं तर त्या शास्त्राला नियम येतात. अर्थशास्त्र काय, एक सामाजिक शास्त्र आहे, हे एक सोशल सायन्स आहे आणि त्यामुळे अर्थशास्त्राला सुद्धा नियम आहेत. त्यांना आर्थिक नियम म्हणून ओळखलं जातं. आणि हे नियम काय, हे आर्थिक प्रवृत्ती दर्शविणारे नियम आहेत. आर्थिक नियमामध्ये कारण आणि परिणाम यांचं स्पष्टीकरण केलं जातं आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये कोणत्या कारणांचा परिणाम कसा होईल याची कल्पना नियमाच्या मदतीने येते. अशा प्रकारे आर्थिक नियम किंवा अर्थशास्त्रीय नियमांचं मुख्य कार्य आणि कारण आणि परिणाम यातील पारस्परिक संबंध स्पष्ट करून त्या आधारे भविष्यकालीन ज्या घटना आहेत त्या घटनांचं पूर्वानुमान देखील केलं जातं. काय म्हटलं मी की कार्यकारण संबंध काय आहेत, मार्केटमध्ये उपभोक्ते का बरं तसं वागतात, उत्पादक कसे निर्णय घेतो आणि त्याच्या संबंधी काय कारण आहे, त्याचं कार्यकारण संबंध शोधून त्याचे भविष्यामध्ये परिणाम कसे होतील. फॉरकास्टिंग देखील केलं जातं. अर्थशास्त्रामध्ये जेवढे नोबेल पारितोषिक विजेते आहेत यांनी काही जे सिद्धांत मांडले त्या सिद्धांताच्या आधारावर वेगवेगळ्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्णय होताना, आपल्याला निर्णय घेताना त्या देशामधले राजकीय जे निर्णय घेतले जातात अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये, ते निर्णया संदर्भामध्ये हा अभ्यास विषय महत्त्वाचा आहे, हा कारणीभूत ठरतो. या अर्थशास्त्राने लावलेले शोध हे कारणीभूत ठरतात. त्यामुळे पूर्वानुमान करतात हे अर्थशास्त्रज्ञ. बघा, अर्थशास्त्रामध्ये जे मार्शल आणि रॉबिन्स आहेत, या मार्शल आणि रॉबिन्स या अर्थशास्त्रांनी काय केले, आर्थिक नियमांना वैज्ञानिक नियमाच्या आधारावर पडताळून देखील पाहण्याचा प्रयत्न केला. कारण आर्थिक नियम जे आहेत ते विज्ञानाच्या नियमाच्या समान आहेत आणि जे दोन किंवा अधिक तथ्यांच्या बाबतीत कार्यकारण संबंध शोधतात असं या मार्शल आणि रॉबिन्सचं म्हणणं आहे. बघा, नैसर्गिक नियम आणि विज्ञानाच्या नियमाप्रमाणे अर्थशास्त्राला सुद्धा काय एक प्रकारे आशा व्यक्त केली जाते किंवा अपेक्षा व्यक्त केली जाते की अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट प्रकारे कार्यकारण संबंध शोधला जायला पाहिजे. बघा की जे वैज्ञानिक नियम असतात किंवा भौतिकशास्त्रातील जे नियम असतात, या भौतिकशास्त्राच्या नियमासंदर्भामध्ये बघा एक आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे, गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो, गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगतो की इतर परिस्थिती जर समान असेल तर वरून कोणतीही जर वस्तू खाली जर सोडली तर निश्चित गतीने पृथ्वीवर येऊन खाली पडते. परंतु जर वातावरणामध्ये जर बदल झाला, वेगळ्या प्रकारची जर आंधी आली, विजा कळाल्या, पाऊस पडलं तर वरून वस्तू सोडली खाली येताना मर्यादा पडतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा नियम जो आहे तो काय करतो, प्रवृत्तीचे कथन करतो असं मार्शल म्हणतात. कारण गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला सुद्धा काय गृहीते आहेत. सगळ्या प्रकारे सामान्य परिस्थितीमध्ये वरून जर वस्तू सोडली खाली तर पृथ्वीवर खाली येऊन पडते असा गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगतो. पण त्याला देखील मर्यादा आहेत, त्याला देखील वातावरण क्लायमेट हे सारखं पाहिजे तरच हा नियम खरा ठरतो आपल्याला, असं या संदर्भामध्ये मार्शलच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते, वाचायला मिळतं. मार्शल गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला काय म्हणतो, प्रवृत्तीचे कथन आहे असं तो म्हणतो. त्यानंतर या आर्थिक नियम सुद्धा एक प्रकारे प्रवृत्तीचे कथनच आहे. कारण या संदर्भामध्ये मागणीचा नियम काय सांगतो की इतर परिस्थिती समान असताना जेव्हा किंमत कमी होते तेव्हा लोक वस्तूची मागणी वाढवतात. पुढे मार्शल असं देखील म्हणतो की अशी कोणतीही आर्थिक प्रवृत्ती नाही आहे की ज्याद्वारे विज्ञानाचे नियम आणि अर्थशास्त्रातले नियम यथार्थे करता मुख्यत्वे निश्चित एका मापनाद्वारे मोजले जातील. म्हणजे
मार्शलला हे म्हणायचं आहे की अर्थशास्त्रामध्ये काही सिद्धांत आहेत की जे विज्ञानाच्या नियमाच्या आधारे, काही गृहीत परिस्थितीच्या आधारे त्यांची आपल्याला पडताळणी केल्या जाते, परंतु निश्चितपणे असा शोध लागलेला नाही आहे की ज्याद्वारे अर्थशास्त्रामध्ये नियमाच्या यथार्थकर्ता किंवा विज्ञानाच्या नियमाच्या यथार्थकर्ता एक प्रकारे अशी कसोटी लावल्या गेलेली नाही अजून. त्यामुळे विज्ञानाच्या नियमाप्रमाणे अर्थशास्त्रातील काही नियम हे निश्चयात्मक किंवा पॉझिटिव्ह आहेत, जसे की आर्याचे उपयोगिता नियम आहे जो निर्जीव स्वरूपाशी प्रत्ययास येतो. आणि रॉबिन्स जे आहे तर रॉबिन्स काय म्हणतात की आर्थिक नियम हे आवश्यक अशा महत्त्वपूर्ण बाबींचं वर्णन करतात आणि ज्यामुळे विशिष्ट आकडेवारी घेऊन पूर्वानुमान काढलं जातं. अशा प्रकारे आर्थिक नियमाच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण या सगळ्या चर्चेवरून नेमकं बघूच की वैज्ञानिक नियम किंवा भौतिक नियमाच्या संदर्भामध्ये आणि आर्थिक नियमाच्या संदर्भामध्ये मूलभूत काय भेद आहे किंवा फरक आहे. बघा काय पाहायला मिळते की मूलभूत सिद्धांताचे कथन ज्यामध्ये केल्या जाते ते वैज्ञानिक नियम किंवा भौतिकशास्त्रातले नियम आहेत, ज्यामध्ये कारण आणि परिणाम यांचा आंतरसंबंध सांगितला जातो. आर्थिक नियम हे सुद्धा एक सामान्य कथन आहे, परंतु यामध्ये मानवी जीवनातील आर्थिक व्यवहारांमधील घडणारे कारण आणि परिणाम हे याविषयी सांगितलं जाते. त्यानंतर वैज्ञानिक किंवा भौतिक नियमामध्ये निर्जीव वस्तूंचा अभ्यास वैज्ञानिक नियमामध्ये केला जातो आणि मानवाच्या आर्थिक जीवनातील वर्तणुकीचा अभ्यास हे अर्थशास्त्र किंवा आर्थिक नियम करतात. त्यानंतर हे वैज्ञानिक किंवा भौतिकशास्त्रातले जे नियम असतात हे कसे आहेत, हे प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला तपासता येतात, त्याची सत्यता तुम्हाला तपासली जाऊ शकते, परंतु आर्थिक नियमाची सत्यता ही प्रयोगशाळेमध्ये तपासल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे आर्थिक नियमामध्ये भौतिकशास्त्रातले किंवा वैज्ञानिक नियमासारखी अचूकता असेलच असे आपल्याला 100% सांगता येत नाही. त्यानंतर आपण बघूया की नेमकं हे आर्थिक नियम आहेत काय, आर्थिक नियमाची काय व्याख्या. डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक लॉज. आर्थिक व्यवहारातील मनुष्य समाजाच्या वागणुकीबाबत सामान्य प्रवृत्ती दर्शविणारे विधान म्हणजे आर्थिक नियम आहेत. काय म्हटलं मी, आर्थिक व्यवहारातील मनुष्य जो आहे तो समाजाच्या वागणुकीबाबत सामान्य प्रवृत्ती दर्शविणारे विधान म्हणजे आर्थिक नियम आहेत. अर्थशास्त्रीय नियमांना आर्थिक नियम असे म्हटले जातं. अर्थशास्त्रीय नियमाद्वारे मानवी वर्तनासंबंधीचं मार्गदर्शन मिळतं आणि अर्थशास्त्र कसं आहे हे सामाजिक शास्त्र असल्यामुळं आर्थिक नियम हे मानवी समाजाच्या आर्थिक व्यवहाराची प्रवृत्ती कशी आहे याची माहिती आपल्याला मिळते. या संदर्भामध्ये डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांची व्याख्याच बघू आपण की डॉक्टर अल्फ्रेड मार्शल आर्थिक नियमाबाबत काय म्हणतात की ज्यांच्या प्रेरक इच्छांची तीव्रता पैशाच्या स्वरूपामध्ये मोजण्यात येते अशा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मनुष्य समाजाची सामान्य प्रवृत्ती दर्शविणारे विधान म्हणजे आर्थिक नियम आहे. काय म्हणतो मार्शल की ज्यांच्या प्रेरक इच्छांची तीव्रता पैशाच्या स्वरूपामध्ये मोजता येते आणि अशा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मनुष्य समाजाची सामान्य प्रवृत्ती दर्शविणारे विधान म्हणजे आर्थिक नियम आहे असं मार्शल म्हणतात. की इकॉनॉमिक लॉज और स्टेटमेंट ऑफ इकॉनॉमिक टेंडन्सीज आर दोज सोशल लॉज व्हिच रिलेट टू ब्रांचेस ऑफ कंडक्ट in which the strength of the motives chiefly concerned can be measured by a money price. म्हणजे मुद्रेद्वारे मोजता येतात, म्हणजे ज्यांच्या प्रेरक इच्छांची तीव्रता ही पैशाच्या द्वारे मोजता येते असं मार्शल यांना म्हणायचं आहे. त्यानंतर लिओनो रॉबिन्स यांनी देखील व्याख्या केली आहे. काय म्हणतात रॉबिन्सने जे दुर्मिळतेची अर्थशास्त्राची व्याख्या केली होती त्याच आधारावर आपल्याला आर्थिक नियमाची देखील व्याख्या त्यांची पाहायला मिळते. रॉबिन्सच्या मते असीमित साध्य आहेत आणि सीमित परंतु वैकल्पिक उपयोगाची साधने आहेत. तुमचे गरजा अमर्याद आहेत आणि त्या अमर्याद गरजा पूर्ण करण्यासाठी जी साधने आहेत, जो पैसा आहे, जे साधने आहेत ते कशा आहेत, मर्यादित आहेत आणि त्यामुळे या असीमित साध्य आणि मर्यादित आणि वैकल्पिक उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्यासाठी मनुष्य जो प्रयत्न करतो त्याबाबत सामान्य प्रवृत्ती दर्शविणारे विधान म्हणजे आर्थिक नियम आहेत असं रॉबिन्स म्हणतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे या आर्थिक नियमाची व्याख्या आपल्याला समजल्यानंतर आपल्याला पाहायचं की आर्थिक नियमाचे नेमकी वैशिष्ट्ये कुठले आहेत. यामध्ये एकूण 7 वैशिष्ट्ये मी माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेले आहेत. आज आपण ते 7 वैशिष्ट्ये पाहणार आहोत की आर्थिक नियमाची वैशिष्ट्ये नेमके कोणती आहेत. यामध्ये सगळ्यात पहिलं आहे की आर्थिक व्यवहारांशी ते संबंधित आहेत. आर्थिक नियम हे प्रवृत्ती रूप आहेत. आर्थिक घटनांमधील कार्यकारांसंबंध पाहायला मिळतो. निश्चित आणि काटेकोर नसतात, विशिष्ट परिस्थितीतच लागू होतात. त्यानंतर आर्थिक नियम पाळण्याची सक्ती नसते आणि अधिक स्पष्ट आणि
असे जे वैशिष्ट्य आहेत हे क्रमिक आपण सगळे क्रमशः वैशिष्ट्याची बघू. सुरुवात करूया आर्थिक नियमाच्या वैशिष्ट्यापासून. या आर्थिक नियमाचं वैशिष्ट्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आर्थिक व्यवहारांशी संबंधित. आर्थिक नियम काय आहेत? हे आर्थिक व्यवहारांशी संबंधित असतात. इतर व्यवहाराशी या आर्थिक नियमाचा संबंध असतो. आर्थिकेतर घटकांचा संबंध या आर्थिक नियमामध्ये नसतो, आर्थिक व्यवहारांशी संबंधित असतात. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आर्थिक नियम कसे असतात? हे प्रवृत्तीनुरूप असतात, टेंडन्सी असते. आर्थिक नियमामध्ये काय असते की आर्थिक व्यवहारांबाबत मनुष्य कसा वागेल आणि त्याची वागण्याची प्रवृत्ती कशी राहील हे सांगितले. मनुष्य मार्केटमध्ये गेल्यानंतर वेगळ्या प्रकारच्या वस्तूंना किती किंमत द्यायला तयार आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये मार्केटमध्ये वस्तूची किंमत कशी ठरते आणि त्या संदर्भामध्ये लोकांची मागणी कशी आहे आणि तो कसे निर्णय घेतो, उपभोक्ता कसं वर्तणूक करतो, अशा प्रकारे त्याचा अभ्यास या आर्थिक नियमामध्ये केला जातो. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे आर्थिक घटनांमागील कार्यकारण भाव शोधला जातो. आर्थिक नियमामध्ये काय की मुख्यत्वे जो कार्यकारण भाग आहे तो कार्यकारण भाग सांगितलेला असतो आणि यामध्ये उदाहरणार्थ आपल्याला आरासी सीमांत उपयोगितेचा नियम काय सांगतो? हा नियम की या नियमानुसार वस्तूच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होत गेली तर नंतरच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता ही उत्तरोत्तर कमी आपल्याला ते ऱ्हास पावत जाते. म्हणजे तुम्ही जसजसे संत्र्याचे नग सेवन करत जाता त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक पुढील संत्र्याचा जो नग आहे तो काय करतो, आपल्याला तेवढी प्रकारची उपयोगिता देत नाही जो पहिले देत होता. म्हणजे प्रत्येक नंतरच्या नगापासून मिळणारी उपयोगिता उत्तरोत्तर घटत जाते किंवा ऱ्हास पावत जाते, असा हा आपल्याला आरासी सीमांत उपयोगिता नियम सांगतो. त्यामुळे या आर्थिक नियमाचं ते वैशिष्ट्य आहे की आर्थिक घटनांमधील कार्यकारण भाव सांगणे. या ठिकाणी आपल्याला वस्तूच्या साठ्यात वाढ होणे हे कारण आहे तर उपयोगितेमध्ये घट होत जाणे हा त्याचा परिणाम आहे. म्हणजे संत्र्याच्या नगामध्ये वाढ होणे, साठ्यात वाढ होणे हे कारण आहे आणि उपयोगितेमध्ये त्या संत्र्याच्या निश्चितपणे घट होणे हा त्याचा परिणाम आहे. असा कार्यकारण भाव हा आर्थिक नियमामध्ये सांगितला जातो. त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय? निश्चित आणि काटेकोर नसतात. भौतिक शास्त्राप्रमाणे आर्थिक नियम निश्चित आणि काटेकोर नसतात. अझम्पशनवर हे नियम ठरत असतात. काही विशिष्ट गृहीत परिस्थितीतच ते नियम ठरत असतात. त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे की विशिष्ट परिस्थितीतच लागू होतात. बघा कुठल्या काय आर्थिक नियमामध्ये काय की अशा प्रकारचे ते विधान असतात की जे विशिष्ट परिस्थितीत लागू होतात, विशिष्ट काळालाच लागू होतात. विशिष्ट परिस्थिती जर असेल तरच हे नियम लागू होतात, अन्यथा लागू होणार नाही. आपण अर्थशास्त्राला अनेक सिद्धांत जे पाहतो त्यासाठी विकसित देशातच काही नियम लागू होतात, अल्पविकसित देशात ते नियम लागू होत नाही. अल्पविकसित देशात जे नियम लागू होतात ते विकसित देशात लागू होत नाही. अशा प्रकारे त्याला मर्यादा येतात. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आर्थिक नियम पाळण्याची सक्ती नसते. आर्थिक सिद्धांत मांडले गेले, नियम पाळले गेले, मात्र त्याची पाळण्याची सक्ती नसते. कारण उदाहरणार्थ बघा की आपल्याला पाहायला मिळते की बाजारपेठेमध्ये काही व्यापारी भेसळ करून माल विकू लागतात आणि त्यामुळे कायदेशास्त्रातील नियमानुसार त्याला शिक्षा केल्या जाते. परंतु आर्थिक नियम जर कोणी मोडला तर त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही, अशी प्रावधान अर्थशास्त्रामध्ये नाही आहे. त्यानंतर सातवं जे वैशिष्ट्य आहे शेवटचं ते म्हणजे अधिक स्पष्ट आणि अचूक. इतर सामाजिक शास्त्रातील नियमापेक्षा मी काय म्हणतोय इतर सामाजिक शास्त्रातील नियमापेक्षा, वैज्ञानिक नियमापेक्षा नाही म्हणत आहोत मी, भौतिक शास्त्राला नियम नाही म्हणत आहोत. इतर जे सामाजिक शास्त्राला जेवढी शास्त्र आहेत त्या शास्त्रापेक्षा अर्थशास्त्रातले नियम कसे आहेत? अधिक स्पष्ट आहेत, अधिक अचूक आहेत. कारण अर्थशास्त्रामध्ये आर्थिक व्यवहार पैशाच्या फुटपट्टीने मोजले जातात, अशी सोय इतर शास्त्रामध्ये नाही आहे. त्यामुळे अधिक स्पष्ट आणि अचूक हे आर्थिक नियम आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आर्थिक नियमाचे कुठले प्रकार आहेत. बघा आर्थिक नियमाचे प्रकार आपल्याला पाहण्याचे आहेत. या आर्थिक नियमाचे एकूण 4 प्रकार आपल्याला क्रमिक पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. तेच आपण प्रकार इथं आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये स्वयंसिद्ध नियम, त्यानंतर नैसर्गिक नियम, त्यानंतर मानवी व्यवहारासंबंधीचा नियम, इतिहास सापेक्ष नियम. आपण बघूया पहिला जो प्रकार आहे आर्थिक नियमाचा, त्या नियमामधला पहिला प्रकार म्हणजे स्वयंसिद्ध नियम. काही नियम कसे असतात? हे स्वतःच सिद्ध झालेले असतात, त्यांना प्रयोगाने सिद्ध करण्याची गरज नसते. उदाहरणार्थ आपल्याला असे नियम आपल्या अर्थशास्त्रामध्ये येतात की ज्याच्यामध्ये उपभोक्ता आपल्या मर्यादित उत्पन्नाच्या सहाय्याने महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न कसा करतो आणि त्या संदर्भामध्ये संयोजक जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी कसा धडपड करतो. हे कसे आहेत?
हे जे नियम आपल्याला पाहायला मिळतात. मार्केटमध्ये उपभोक्ता आपल्या मर्यादित उत्पन्नाच्या साहाय्याने अधिकाधिक वस्तूच्या कशा मात्रा मिळतील हा प्रयत्न करत असतो आणि उत्पादक किंवा संयोजक आपण कमीत कमी उत्पादनाचे घटक लावून जास्तीत जास्त नफा कसा मिळवतो. हे जे नियम आहेत हे कसे आहेत, हे स्वयंसिद्ध नियम आहेत. त्यांना काही प्रयोगशाळेमध्ये सिद्ध करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आर्थिक नियमाचा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे नैसर्गिक नियम. काही नियम कसे असतात, हे निसर्गावर अवलंबून असतात. अशा नियमांना नैसर्गिक नियम म्हटले जाते. उदाहरणार्थ आपल्याला अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये पाहायला मिळते की याच्यामध्ये आर्थिक नियमाच्या संदर्भामध्ये की शेतीमध्ये अधिकाधिक श्रम आणि भांडवलाच्या मात्रा जर लावल्या गेल्या तर प्रत्येक नंतरच्या मात्रेपासून येणारे उत्पादन हे उत्तरोत्तर घटत जाते. म्हणजे तिथं देखील आहाराची उत्पत्ती नियम आपल्याला पाहायला मिळतो. आणि कारण या ठिकाणी जमिनीची उत्पादकता कशी आहे, ही ऱ्हास पावत असते. म्हणजे जसजसे उत्पादनाचे घटक एका विशिष्ट कालावधीपर्यंत उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त मिळते, त्यानंतर कमी मिळते आणि त्यानंतर अजून मायनसमध्ये पाहायला मिळते. हे जे असतात हे अशा प्रकारे हे नैसर्गिक नियम जे आहेत हे आर्थिक नियमाचा हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मानवी व्यवहारासंबंधीचा नियम. उदाहरणार्थ अर्थशास्त्रामध्ये असे अनेक नियम आहेत की जे मानवी वर्तणुकीबाबत सामान्य प्रवृत्ती आपल्याला दर्शवितात. जसे की मागणीचा नियम. काय दाखवतो मागणीचा नियम, की या नियमामध्ये किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत वाढली की लोक मागणी कमी करतात. वस्तूच्या किमती, महागाई वाढली तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो. आपण स्वस्त असली वस्तू तर अधिक खरेदी करतो, महाग असली तर कमी खरेदी करतो. या ठिकाणी किमतीत होणारा बदल हा बदल जो आहे हे कारण आहे, तर मागणीत होणारा बदल हा त्याचा परिणाम आहे. किमतीत काय म्हटलं मी, किमतीत होणारा बदल हा कारण आहे, तर मागणीत होणारा बदल हा त्याचा परिणाम आहे. त्यानंतर चौथा जो आर्थिक नियमाचा प्रकार आहे तो म्हणजे इतिहास सापेक्ष नियम. म्हणजे ऐतिहासिक संप्रदायाचे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत की जे आर्थिक नियमांना कल्पना स्वरूप मांडतात, कारण ते इतिहास सापेक्ष असतात. अर्थशास्त्रामध्ये असे काही सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतात की जे अर्थशास्त्रामध्ये आर्थिक विचारांचा इतिहास हा स्पेशल अभ्यास विषयच आहे, ज्यामध्ये अनेक असे अभ्यास आपल्याला असे सिद्धांत पाहायला मिळतात की जे इतिहास सापेक्ष नियम आहेत. इतिहासाच्या नुसार ते आपल्याला पाहायला मिळतात. ते देखील एक संप्रदाय अर्थशास्त्रामध्ये आहेत, कारण ते इतिहास सापेक्ष असे नियम ते मानतात, कल्पना स्वरूप ते देखील ते मानतात. त्यानंतर आर्थिक नियमाच्या कुठल्या मर्यादा आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, आर्थिक नियमाच्या मर्यादामध्ये 4 मर्यादा मुख्य आपल्याला इथं पाहायच्या आहेत. यामध्ये पहिली जी मर्यादा आहे ती म्हणजे परिस्थिती सापेक्ष नियम. त्यानंतर व्यक्तिपरत्वे बदलणारे नियम असतात, परस्पर संबंध आणि गुंतागुंतीचे नियम असतात, सिद्धता करता येत नाही. सुरुवात करूया आपण पहिल्या मर्यादेपासून. पहिली जी मर्यादा आहे म्हणजे परिस्थिती सापेक्ष असतात. म्हणजे आर्थिक नियमांची महत्त्वाची मर्यादा म्हणजे त्यांना परिस्थितीनुसार ते बदलत असतात. त्यामुळे त्रिकाल बाधित सत्य ठरेल असं सांगता येत नाही. अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत आहे, जे नियम आहेत, तर ते अनेक कालावधीमध्ये सिद्ध ठरतीलच असं नाही सांगता येत, कारण ते परिस्थितीनुसार बदलू शकतात. एखादा सिद्धांत मांडला असेल, अर्थशास्त्राने एखादा सिद्धांत मांडला असेल, परंतु काही कालावधीनंतर आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक म्हणजे देशामध्ये कसे बदल होतील यानुसार ते परिस्थितीनुसार बदलू देखील शकतात. त्यानंतर दुसरी जी मर्यादा आहेत की ते म्हणजे व्यक्तिपरत्वे हे नियम बदलू शकतात. आर्थिक नियम कसे आहेत, हे मानवाच्या वर्तणुकीशी निगडीत आहेत, मानवाचा आर्थिक व्यवहाराशी नियम निगडीत आहेत, परंतु मानवाच्या वर्तनावर समाजाचा आणि राजकीय परिस्थितीचा परिणाम पडत असतो. लोकांच्या आवडीनिवडी, आचार विचार, रूढी प्रथा, परंपरा, भावभावना या सगळ्यांचा परिणाम मानवाच्या व्यवहारावर होतो, तसाच मानवाच्या आर्थिक व्यवहारावर देखील होत असतो. त्यामुळे आर्थिक नियमाच्या संदर्भामध्ये मागणीचा नियम सांगतो की वस्तूची किंमत कमी झाली तर लोक अधिक त्याची डिमांड करते, वस्तूची किंमत जर वाढली तर त्याची डिमांड कमी करतात. परंतु लोकांवर जर भावभावना एखाद्या वेळेस त्यांच्यावर हा परिणाम जर झाला, आवडी निवडी, आचार विचार, रूढी प्रथा परंपरेचा, तो लोक काय करतील की जर रूढी प्रथा परंपरा असेल तर सणवाराच्या कालावधीमध्ये किती वस्तूच्या किमती वाढू द्या, लोक त्या खरेदी करतात. असा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे व्यक्तिपरत्वे हे बदलणारे नियम असतात. बदलणारी मानवी वर्तणूक ही कशी आहे, हे आर्थिक नियमाला पडणारी मर्यादा आहे. त्यानंतर तिसरी जी मर्यादा आहे ते म्हणजे परस्पर संबंध आणि गुंतागुंतीचे असतात. बघा, अर्थशास्त्राचे नियम कसे असतात, हे परस्पर संबंधित असतात, मानवाच्या आर्थिक परिस्थितीशी परस्पर संबंधित असतात, मात्र गुंतागुंतीचे देखील असतात. भौतिक शास्त्राप्रमाणे
भौतिक नियमाप्रमाणे किंवा भौतिकशास्त्राच्या नियमाप्रमाणे त्याचा वेगळा किंवा स्वतंत्रपणे अभ्यास आपल्याला करता येत नाही, कारण मानवी व्यवहारांवर विविध घटकांचा प्रभाव हा पडताना दिसून येतो. त्यानंतर चौथं जे आहे, ज्याला मर्यादा आपल्याला पडते, की म्हणजे सिद्ध करता येत नाही. हे सिद्धांत सिद्ध करता येत नाही, कारण आर्थिक नियम हे विशिष्ट परिस्थितीनुसारच मानवी वर्तणुकीचा अभ्यास करत असतात. त्यांचा अभ्यास विषय मानवी वर्तन आहे. मानवाचं आर्थिक वर्तन असल्यामुळे हे नियम प्रयोगशाळेमध्ये पडताळता येत नाहीत. ते अर्थव्यवस्थेमध्ये मनुष्य कसा वागेल, सिद्धांतकार सांगतात, अर्थशास्त्रज्ञ सांगतात की अशा प्रकारे मानवी वर्तणूक असते, परंतु तशीच वर्तणूक केली जाईल याची शाश्वती नसते. ती आपल्याला काय प्रयोगशाळेमध्ये येऊन तसं काही सिद्ध करता येत नाही. त्यानंतर या आर्थिक नियमाच्या सगळ्या मर्यादा पाहून आर्थिक नियमाचं महत्त्व आहे मित्रांनो, त्याची उपयोगिता देखील आहे. बघा, या महत्त्व किंवा उपयोगितामध्ये एकूण 5 उपयोगिता किंवा 5 महत्त्व याचे आपल्याला पाहायला मिळतात. एक पहिलं म्हणजे गरजांची सुसंगत निवड करण्यात उपयोगी पडते. उत्पादकांना, व्यापारी वर्गांना, कारखानदारांना, आर्थिक धोरण ठरवताना हे सगळ्या प्रकारचे नियम हे आपल्याला उपयोगी पडतात. सुरुवात करूया. पहिला जो याचा उपयोग किंवा महत्त्व आहे ते म्हणजे गरजांची सुसंगत निवड करण्यात हे आर्थिक नियम उपयोगी ठरतात. बघा, आर्थिक नियमाद्वारे काय होते की गरजांची सुसंगत निवड कशी करावी. आपल्या गरजा अमर्याद आहेत. रॉबिन सांगून गेले की मानवाच्या गरजा अमर्याद आहेत, परंतु या अमर्याद गरजा पूर्ण करताना आपण नेमकी कुठल्या गरजेला प्राधान्य दिल्या पाहिजे, कुठली गरज आवश्यक आहे, कसा पैसा खर्च करायला पाहिजे, किती उत्पन्न आलं तर कसं खर्च नाही करायला पाहिजे, त्याच्या गरजाचा क्रम लावून कशा प्रकारे गरजा आपण पूर्ण करायला पाहिजे, याचं आपल्याला मार्गदर्शन हे अर्थशास्त्रामध्ये आर्थिक नियम देतात. त्यामुळे याचं ज्ञान आपल्याला हे नियम देतात. मर्यादित उत्पन्नापासून देखील महत्तम समाधान कसं मिळवायला पाहिजे हे कुठलंही शास्त्र सांगत नाही, ते शास्त्र सांगते अर्थशास्त्र. काय म्हटलं मी की मर्यादित उत्पन्नामधून महत्तम समाधान कसं साध्य करावं याचं उत्तर आपल्याला अर्थशास्त्र देते, दुसरं शास्त्र देऊ शकत नाही. त्यानंतर आर्थिक नियमाचं दुसरं जे महत्त्व आहे ते म्हणजे उत्पादकांना, व्यापारी वर्गांना, कारखानदारांना उपयुक्त आहे. बघा, उत्पादकांना निर्णय घ्यायचे आहे, डिसिजन घ्यायचा आहे, उत्पादन घटकांना कामावर लावायचं आहे, किंवा व्यापारी कारखानदार वर्ग आहेत त्यांना उत्पादनाच्या किमती ठरवायच्या आहेत, उत्पादन घटकांना मोबदले द्यायचे आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संघटन या सगळ्या उत्पादन घटकांना मोबदले द्यायचे आहेत. आणि ह्या सगळ्या बाबी ठरवताना महत्त्वाचं म्हणजे हे आर्थिक नियम एक प्रकारे मार्गदर्शन करत असतात. या आर्थिक नियमाचा उपयोग त्यांना पडतो. त्यानंतर आर्थिक धोरण जर ठरवायचे असतील, कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था, राजकीय अर्थव्यवस्था ही अर्थशास्त्राशिवाय चालू शकत नाही. त्यामुळे आर्थिक धोरण ठरवताना या आर्थिक नियमांचा उपयोग अतिशय महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रीय उत्पन्न याचं मापन कसं करायचं याचं उत्तर दुसरं शास्त्र देत नाही, हे अर्थशास्त्र देते. त्यानंतर देशामध्ये तुटीचं अर्थप्रबंधन कसं करायचं, कोरोनाची स्थिती आज आलेली आहे तर तुटीचं अर्थप्रबंधन कसं करायचं, या कालावधीमध्ये देशानं कसे डिसिजन घ्यायला पाहिजे, आणि तुटीचं अर्थप्रबंधन, त्याच्यानंतर बेरोजगारीची समस्या कशी हाताळायची, बेरोजगारी काय आहे त्याच्यात काय उपाय करायला पाहिजे याचं उत्तर अर्थशास्त्र देते, आर्थिक नियम देते. महागाईचं नियंत्रण कसं करायचं, त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी कुठले उपाय आणायचे, कुठले सिद्धांत आणायचं. फिशरनं महागाईचा निर्देशांक मोजला सगळ्यात पहिले, आणि तिथून आपल्याला पाहायला मिळते की कशा प्रकारे महागाईवर कंट्रोल आणायला पाहिजे. आर्थिक नियोजन करण्यासाठी अनेक प्रश्नांबाबत या आर्थिक नियमांची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. अनेक प्रकारचे अर्थशास्त्राने जे नियम सांगितले, सिद्धांत सांगितले, जो अभ्यास केला, जे पुस्तके ग्रंथ लिहिले, त्यावरून आपल्याला आर्थिक नियम हे मुख्यत्वे धोरण ठरविताना पॉलिसी मेकिंगमध्ये महत्त्वाचे उपयोग पडतात. त्यानंतर योग्य आणि युक्ततम निर्णय जर घ्यायचे असतील तर आर्थिक नियमाच्या अभ्यासाद्वारे युक्ततम निर्णय घेण्याची पात्रता अंगी उत्पादकाच्या येते, ग्राहकांच्या येते. त्यामुळे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स म्हणतात की अर्थशास्त्रीय नियम तत्व नसून एक पद्धती आहे, एक सिस्टीम आहे की ज्याद्वारे तुम्हाला ऑप्टिमम निर्णय घेता येतात. मार्केटमध्ये व्यवहार करताना ग्राहकांना देखील मार्गदर्शन या आर्थिक नियमाद्वारे मिळते. त्यानंतर आर्थिक समस्यांची सोडवणूक देखील होते. बघा, आर्थिक नियमामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येचा प्रश्न हाताळला जातो. दारिद्र्य, बेकारी कशा प्रकारे आहे, शेती क्षेत्रामध्ये कसे प्रश्न आहेत, या सगळ्या समस्यांची कारणे आणि त्यावर प्रभावी उपाय कसे करायला पाहिजेत, या सगळ्यांसंबंधी माहिती किंवा मार्गदर्शन हे आर्थिक नियम देतात, अर्थशास्त्राचे नियम देतात. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आज जो महत्त्वाचा भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळालेली असतील. आपण काय काय पाहिलं की अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं म्हणजे की अर्थशास्त्र हे काय अभ्यास विषय याचा,
अर्थशास्त्र कला आहे की शास्त्र आहे, याची उत्तर आपल्याला मिळाली. आर्थिक नियमाचं कुठलं स्वरूप आहे, आर्थिक नियम आणि या भौतिकशास्त्रातील किंवा विज्ञानातील नियमामध्ये काय फरक आहे, आर्थिक नियमाच्या कुठल्या व्याख्या होत्या, चे प्रकार काय आहेत, मर्यादा काय आहेत आणि महत्त्व आणि उपयोगिता आहे. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये या सगळ्यांविषयी माहिती पाहिली. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण आजचं लेक्चर आपण संपत आहोत. आपण या इकोस्टार चॅनलला अधिकाधिक पाहणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आधी सगळ्यात पहिले सबस्क्राईब करावे, लाईक आवर्जून करावे. अनेक लोक हा व्हिडिओ बघतात मात्र सबस्क्राईब करत नाहीत. मी नम्र विनंती करतो सगळ्या पाहणाऱ्या लोकांना की या चॅनलला आधी सगळ्यात पहिले तुम्ही सबस्क्राईब करावे. कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला लागत नाही. सबस्क्राईब करावे, लाईक करावे आणि शेअर करावे. धन्यवाद.